जागा या ठिकाणी वाचवली। आणि अर्थातच मला आठवतं की आमच्या मागच्या मंत्रिमंडळाच्या वेळेसही ज्यावेळेस रवीजी मंत्री होते, रवीजींनी हा संपूर्ण विषय मार्गी लावत आणला। दुर्दैवाने मध्ये काही काळ सरकार नव्हतं, त्यामुळे विषय अडला। पण पुन्हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या ठिकाणी या दूर केल्या। आणि अर्थातच रोज त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे, आजच करा, आत्ताच करा। मी रवीजींना सांगितलं, रवीजी या ठिकाणी पिंपळेश्वर महादेवाला समर्पित झाली आहे। एक मोठा इतिहास आहे। मंदिर असेल, अमराई असेल, इथे येणारे संत असतील, आता पुन्हा तोच स्वर्णिम इतिहास हा पिंपळेश्वर महादेवाला प्राप्त करून देण्याचं काम हे आपण या ठिकाणी करणार आहोत। अरे पारकरी म्हणून कसा बसलेला हे या ठिकाणी सनातन धर्माचा पुरस्कार करणारं सरकार, आम्ही कुठल्याच धर्माचा तिरस्कार करत नाही। पण जेव्हा जेव्हा सनातनवर संकट येईल त्यावेळी पाठीशी भक्कमपणे उभं राहण्याचं काम हे सरकार निश्चितपणे करेल, हे आपण सांगू इच्छितो।